झी 24 तास एक पाऊल पुढे। आज तुकोबारायांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पिंपरीत पार पडलं। आपण याच विषयी अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या संपर्कात आहेत। अमित, आज पहिलं गोल रिंगण पार पडलं, मोठ्या उत्साहात चैतन्याच्या वातावरणात हे गोल रिंगण पार पडलं। काय या रिंगणाचं वैशिष्ट्य सांगता येईल अमित? खरं तर पालखीचा प्रवास चालू झाल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसानंतर रिंगण, गोल रिंगण असून दे किंवा उभं रिंगण असून दे, हे होत असतात। मग ते तुकारामांची पालखी असून दे किंवा माऊलींची पालखी असून दे। मात्र गेल्या वर्षापासून तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये जेव्हा पालखी निघते त्याच्याच जवळपास 2 दिवसामध्ये हे रिंगण, गोल रिंगण पार पडत असतं। अशा प्रकारचं गोल रिंगण गेल्या वर्षी पार पडलं होतं पिंपरीमध्ये। आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानावर दुसरं रिंगण पार पडलेलं आहे। हे रिंगण अर्थातच वारकऱ्यांसाठी आणि पिंपरी शहरातील रहिवाशांसाठी एक उत्सुकतेचा भाग होता। कारण रिंगण म्हटलं की त्याच्यामध्ये तुकाराम महाराज ज्या अश्वावर आरूढ झाले तो अश्व त्या ठिकाणी पळत असतो। संस्थानाचा अश्व, मानाचे अश्व असतात ते पळत असतात। पण त्याचबरोबर पताकाधारी असून देत, टाळ मृदुंगधारी असून देत, ते सुद्धा त्या रिंगणामध्ये तुकारामांच्या पालखीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात। त्याच्यामुळे वारकऱ्यांच्या दृष्टीने थोडी भक्ती आणि थोडा खेळ असा हा रिंगण सोहळा असतो। आणि म्हणूनच या रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे। थोडंसं पंढरपूरकडे वाटचाल करताना म्हणूक होते, थोडीशी भक्ती सुद्धा यामधून साध्य करता येते। आणि म्हणूनच वारकऱ्यांच्या या पंढरपूर पर्यंतच्या टप्प्यामध्ये या गोल रिंगण किंवा उभ्या रिंगणला सुद्धा एक चांगलं महत्व आहे। एक आकर्षणाचा केंद्रबिंदू गोल रिंगण ठरलेलं आहे। आणि तेच गोल रिंगण पिंपरी इथे आज संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास यशस्वीरित्या पार पडलेला आहे। नक्कीच अमित, पाहू शकतोय आपण या दृश्यांमधून की कशा प्रकारे खरं तर वारकरी या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते। रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं आणि त्यासाठी महाराष्ट्रभरातून हे वारकरी इथे येत असतात। मागच्या वर्षीपासून या रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली आहे। दुसरं वर्ष या रिंगण सोहळ्याचं आहे गोल रिंगणाचं। या पुढचा प्रवास तुकोबारायांच्या पालखीचा कसा असेल अमित? साधारण गेल्या वर्षी जी अष्टमी गेल्या वर्षी या ज्येष्ठ महिन्यामध्ये आली होती आणि या ज्येष्ठ महिन्यामध्ये या वर्षी नवमी ही दोनदा आलेली आहे। आणि त्याच्यामुळेच तुकाराम महाराजांची पालखी असून दे, माऊलींची पालखी असून दे, त्यांचा पुण्यापर्यंतचा प्रवास हा 1 दिवसाने वाढलेला आहे। म्हणूनच आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज आळंदीमध्येच मुक्काम केलेला आहे। आणि आज खरं तर तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये पोहोचणं अपेक्षित होतं। ती आज पिंपरीमध्ये मुक्काम करत, या ठिकाणी रिंगण करत, या ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला आहे। उद्या आता तुकाराम महाराजांची पालखी पुण्याला पोहोचणार आहे आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुद्धा ही पुण्याला पोहोचणार आहे। आणि पुण्यामध्ये या ठिकाणी 2 दिवस ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांसाठी आणि पुणे शहरातील रहिवाशांसाठी आणि पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांसाठी या पालखीतील पादुकांचं दर्शन घेणं ही खूप मोठी पर्वणी असणार आहे। नक्कीच अमित, या पादुकांचं दर्शन घेणं एक मोठी पर्वणी असणार आहे पुणेकरांसाठी। आम्ही या आनंदवारीतल्या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास केलेल्या चर्चेबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।